तर हॅलो नमस्कार. तर खूप साऱ्या दिवसांनी व्हिडिओ येतो आहे. तर इथे ना मस्त अशा सकाळी ना एवढं भारी गुलाबाचं फूल निघालेलं ना झाडाचं, खूप भारी. आणि एवढं मोठं पहिलंच इतकं मोठं फूल निघालं आणि हे फुलं इतके निघत आहे, डायरेक्ट मोठे मोठे गजरे होऊ राहिले. तर इकडे ना देवीचा हा गजरा होऊन पण आहे ना माझा हा दुसरा गजरा पण मोठा झालेला. आणि ना आज आहे ना एक सरप्राईज म्हणजे ना आज मी घेतली आहे जुकीची मशीन. आता ही जुकीची मशीन माझं आहे ना एकेकाळी स्वप्न होतं का माझ्याकडे जुकीची मशीन पाहिजेत. तर आता कुठं मी जुकीची मशीन घेतली आणि शिवणकाम एवढं सारं यायला लागलं, क्लासेस पण एवढे भारी चालायला लागले ना. तर एक कुठंतरी म्हटलं एक आपल्या स्वप्नाला पण आहे ना मोठी उभारी द्यायला पाहिजेत. तर माझी पहिली मशीन काही रिपेअरची झालीच नाही, त्यामुळे तर डायरेक्ट दुसरी मशीन मला लॉन्च करावी लागली. तर डायरेक्ट मी दुसरी मशीन घेतली जुकीची. आणि ही जुकीची मशीन म्हणजे खूप 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 मोठं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरलं. आणि इथे ना मस्त अशी पूजा केलेली. आता नवीन वस्तू आपण कोणतीही आणतो तर त्याला आपण गोड काहीतरी निवद दाखवतो. तर इथे ना आम्ही पेढे आणलेले आणि मस्त असे सगळीकडे आम्ही सगळ्या बिल्डिंगमध्ये आम्ही पेढे वाटले. आणि मस्त अशी माझी मशीन ही माझ्या घरी आलेली, तिची ओपनिंग वगैरे झाली. एवढं भारी वाटत होतं ना, इतकं भारी. कारण स्वतःच्या पैशातून जे खूप साऱ्या मेहनतीने जे साचवलेले, त्याच्यातून एवढी मोठी वस्तू घेणं खूप मुश्किल आहे. मुश्किल म्हणजे माझ्यासाठी तर मुश्किल आहे, कारण माझी कमाई बऱ्यापैकी पहिली तर काहीच नव्हती, आता बऱ्यापैकी आली. कारण क्लासेस प्लस टीचिंगचे वगैरे, त्यामुळे बऱ्यापैकी इन्कम व्हायला लागली. तर त्या इन्कममधनं मी घेतली, असं मला कोणी घेऊन दिली नाही. माझ्या पप्पानी नाही, माझ्या मिस्टरांनी नाही, कोणी ती माझी स्वकष्टाने मी घेतली. त्यामुळे इतका सारा आनंद आहे ना, खूप सारा आनंद आहे. आता ही जी मशीन आहे ना ती एकदम मल्टी टॅलेंट म्हणजे आपला इतकी बेकार चालते ना, खूपच भारी चालते. रफो वगैरे 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 सगळं काही येते त्याच्यामध्ये. म्हणजे आहे मल्टी फंक्शन भरपूर येते त्याच्यामध्ये. तर इथे ना पूजा वगैरे झाली. त्यानंतर म्हटलं आपण एक ब्लाऊज तर शिवायला पाहिजेत, कारण हे ब्लाऊज आहे ना मला अर्जंट द्यायचं होतं. तर इथे ना 12:15 वाजले होते रात्रीचे. तर इथे ना हा बनी तोपर्यंत माझ्या मागं खुर्चीवर बसलेला होता. तो काही केल्या, मी झोपत नाही तोपर्यंत तोही झोपत नाही, बिलकुलच नाही. आणि तो ना मी इकडे चालवत होती ना, म्हटलं आता याचा व्हिडिओ तर कॅप्चर करायला पाहिजे. तर याचे असे उद्योग. तर ना फटीतून तो बारीक तिकडून आहे ना बघत होता तो. आणि ना चालता आहे ना ज्याचे बटन इतके दाबतो ना, इतका बेकार स्पीड होऊन जातो ना, एकदा तर माझं बोटच गेलं असतं, इतका विचित्र हा कामं करतो. तर इथे ना मस्त असं हे ब्लाऊज वगैरे शिवलं म्हणजे एक 2-3 ब्लाऊज ना अर्जंटमध्ये होते. तर ते ब्लाऊज मला द्यायचे होते, त्यामुळे ना कधी रात्रीचं हे काम करावं लागतं. आणि हे काम असं आहे ना, हे काम कठीण काम आहे. समोरच्याला वाटतं सोपं आहे, पण खूप सारं कठीण काम आहे. तर कारण हे ब्लाऊज शिवून रात्रीचं जागरण होतं, धावपळ होती. आणि ना केसांना प्रॉब्लेम होऊ राहिला. आधीही माझे खूप जास्त केस गळत होते, याने झोप होत नाही या गोष्टींमुळं. आणि केस बऱ्यापैकी खूप सारे गळायला लागले, मध्ये बंद झालेले पण रिटर्न गळायला लागले. पण आता म्हणजे आपण काही प्रयत्न करतच राहतो थांबवण्यासाठी, ते प्रयत्न चालू आहे, थांबतील तेव्हा थांबतील. तर इथे ना ते ब्लाऊज रेडी झालं. तर इथे ना अशी काही स्लीव्स लावायची होती. ते कस्टमर घ्यायला आलं होतं, तेव्हा मी व्हिडिओ काढत होती. तर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसाचा. आणि हेही ब्लाऊज आहे ना, त्याच ब्लाऊजच्या नंतर शिवलेलं हे ब्लाऊज. ह्या मशीन इतकी जबरदस्त फिनिशिंग येते ना, फिनिशिंग खूप भारी. माझ्या पहिल्या मशीनला एवढी फिनिशिंग नव्हती, एवढी भारी फिनिशिंग आहे ना ह्या मशीनवर येते. तर हे दोन्ही पण ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा. एकची तशी स्लीव्स होती आणि गोलगळा होता. आणि त्यानंतर आहे ना खूप सारी भूक लागलेली, तर इथे ना मी फिंगर चिप्स तळलेले. आता हे फिंगर चिप्स एवढे भारी म्हणजे ना आपले पूर्ण त्याच्यामध्ये ना एक असा ब्लॅक पेपर वगैरे असे भरपूर इन्ग्रेडियंट्स टाकून आहे ना ते तयारी केलेले होते. कोटिंग होतं मस्त त्याला. तर इथे ना बनी कधीही सॉफ्ट जे फिंगर चिप्स राहते ना तो कधीच खात नाही. तर पहिल्यांदा आहे ना त्यांनी हे फिंगर चिप्स ट्राय केले स्पायसीवाले, ते त्याला खूप आवडले, इतके पोट भरून खाल्ले, खूप खाल्ले. तर इथे ना म्हणजे एक 400 ग्रॅमचं जे पॉकेट राहतं ना, ते आम्ही दोघांनी ना एक 15-20 मिनटात उडवलं. तर त्यानंतर मला करायचं होतं बनीचं बोरनान. तर इथे ना म्हणजे ती तयारी चालू होती, कारण ना
माझ्या का काही स्टँडने मी कुठेही फोन लावून देते, व्हिडिओ शूट करते. तर इथे ना मी खाली जे डेकोरेशन आहे ना ते करत होती. तर इथं ना फायनल डेकोरेशन बऱ्यापैकी झालेलं, फक्त बाह्या यायच्या बाकी होत्या. तर तोपर्यंत मला साडी घालायची होती आणि इथं ना डेकोरेशनचं ते काम चालू होतं. तर इकडे ना बाह्याही आलेल्या होत्या आणि ना ते डेकोरेशनही फायनल झालं होतं. पण बनीचा एक प्रॉब्लेम होत होता. तो बनी ना बसतच नव्हता. त्याला काय ही एवढ्या लेडीज बघून ना काय प्रॉब्लेम होत होता. तो बसतच नव्हता. त्याला सारखी मी धरून आणायची आणि बसवायची, तर तो काही बसतच नव्हता. बिलकुल बसतच नव्हता. पण नंतर आहे ना कसा बसा म्हणजे त्याच्या हातापाया पडावं लागतं. अशा बड्डेच्या वेळेस म्हणा या अशा गोष्टींच्या वेळेस म्हणा खूप साऱ्या हातापाया पडावं लागतं. म्हणजे ना कधी असं वाटतं नाही एवढं सारं आपण गोष्टी करतो ना हौशीने, त्याचं काही मूल नसतं. असं पोरं जर बसलं नाही ना या गोष्टींचा काहीही प्रॉब्लेम नाही. आणि त्याची ना ती जी मांजर आहे ना ती मांजर आहे ना इतकी खास आहे ना, ती त्याला आंघोळीला लागते, झोपायला लागते, कुठं बाहेरही लागते ती मांजर. आणि एक गाडी आहे RC वाली, ती गाडी. त्या दोन गोष्टींना त्याला कुठं पण लागतात. आणि एक तिसरा म्हणजे मोबाईल. तो काही गोष्टींमध्ये त्याला मोबाईल मला शिवणकामामुळे ना त्याला बऱ्यापैकी मोबाईलची सवय लागली. कारण आपण कसं म्हणतो, मोबाईल दिला बघ बाबा तू, मग मी काम करते, यातल्या गमतीमुळे त्याला ना खूप सारा सवय मोबाईलची लागून गेली. तर इथे ना त्याची तब्येत बसत नव्हता. म्हणजे ना त्याची तब्येतही बरी नव्हती. त्याला ना कंटिन्यू ओमेटिंग आणि लूज मोशन आहे ना ते 2-3 दिवसापासून ते चालू आहे. तर का चालू आहे काहीच नाही. म्हणजे ना तो व्हाईट भात खाल्ला का त्याला ना तो प्रॉब्लेम होऊ राहिला, लूज मोशन आणि ओमेटिंग. तर इथे त्याची तब्येतही बरी नव्हती. त्याचं तोंड पूर्ण सुकलेलं आणि तब्येतही खूप 2-3 दिवसात बऱ्यापैकी खूप बारीक झालेली. तर इकडे ना ज्या आंटीने आमचा व्हिडिओ काढत होता ना त्या आंटींनी ना व्हिडिओज बंद करून टाकलेला. आणि ज्या दुसऱ्या माझ्या फोनमध्ये ना व्हिडिओ चालू होता, पण जो शॉर्ट आपण व्हिडिओ म्हणतो रील्ससाठी, तो व्हिडिओज त्या आंटीने बंद करून टाकला. आणि इथे नाही याच्या अंगावर जेव्हा आम्ही मुरमुरे टाकले ना, मुरमुरे आणि पोरं, तर तेव्हा ना हा बनी ना बसला आणि त्याला इतका आनंद व्हायला लागला ना. स्टार्टिंगला बसत नव्हता, नंतर तोच आहे ना मुरमुरे घ्यायचा आणि त्याच्याच डोक्यावर टाकायचा. इतका आनंद होत होता त्याला. तर इतका विचित्र म्हणजे ना खूप असं बेकार आहे हा. तर इथे ना मी पहिल्यांदा बनीच्या डॅडीने मी त्याच्या डोक्यावरून आम्ही मुरमुरे टाकले आणि त्यानंतर आम्ही लेडीजने टाकले. आता हे बोरनान म्हणजे ना श्रीकृष्णाचं जे केलेलं आहे, जी राहते ना संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, तर ती जी करीचं जे राहतं ना ती कर आहे ना उतरली जाते. म्हणजे जे काही प्रॉब्लेम राहतात, नजर वगैरे काय ते मला डिटेल सांगता नाही येणार. पण मला हे श्रीकृष्णाचं केलं होतं, त्यामुळे प्रत्येक बाळाचं हे 5 वर्ष करायला पाहिजेत. तर हे बनीचं दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी ना बनी 3च महिन्याचा होता, बसण्याजोगा नव्हता आणि मांडीव बसण्याजोगा पण नव्हता तो. त्यामुळे ना मागच्या वर्षी तो 1 वर्षाचा कंप्लीट होता, आता 2 वर्षाचा कंप्लीट आहे. तर आता आम्ही 2दा केलेला, आता अजून 3 वर्ष. तर इकडे ना जेव्हा बनीचं बोरनान होतं ना तेव्हाच मी लेडीजला हळदी कुंकासाठी बोलवलेलं. कारण ना कामात काम या गोष्टी होऊन जात्या, कारण एकट्या या गोष्टी होती नाही. कारण ना एक तर नाहीच होती, कारण आत्ता पण बोरनांची पण तयारी करायची, त्यानंतर हळदी कुंकाची पण तयारी करायची. त्याच्यामुळे हा खूप सारा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी दोन्ही पण एकत्रच करून टाकलं. आणि जेवढं काही मी लेडीज बघितल्या ना त्यांनी ना करीच्या दिवशी बोरनान केलं आणि त्याच्यानंतर आहे ना आत्ता या 1-2 दिवसात आहे ना त्या हळदी कुंकू करताय. पण मला शक्य नाही होत, माझ्या कामामुळे मला नाही होत. त्यामुळे जेव्हा बोरनान केलं तेव्हाच मी हळदी कुंकूही केलं. तर असं काही झालेलं माझं बोरनान पण, बनीचं बोरनान पण, हळदी कुंकू पण. आणि ही जी साडी जी आहे ना, ही साडी इतक्या जणांना आवडते ना, कोणी पण या साडीला मागतं. तर आहे ब्लॅक कलर, व्हाईट आहे, खूपच भारी ही साडी. तर इथे ना माझं आणि हा बनी ना ह्या ताईंच्या मांडीवर बसलेला, त्याला तर खूप आवडतं. म्हणजे बॉन्डिंग खूप भारी येते दोघांची. आमच्या फ्लोअरला राहता, तो उठला का जातो तिकडं, त्या सगळं काही त्या करता. एक घरातलं माणूससुद्धा तितकं करत नाही तितकं त्या करता. घरातलं माणूस सुद्धा धुवू शकत नाही, तर त्या सू वगैरे सगळं काही करताय. तर इथे ना मी ना जास्त काही लेडीज बोलवलेल्या नव्हत्या, एक नॉर्मल लेडीज होत्या. एक डझन मी क्लचर मागवलेले आणि 1 डझनच मी लेडीज बोलवलेल्या. ते कसं ना आपण हलकी वस्तू आणायची, जास्त बाया बोलवायच्या त्याच्यापेक्षा ना एक भारी वस्तू आणावी आणि कमी बाया बोलवावा.
कारण ते हलकी वस्तू आणि जास्त बाया बोलवल्या तितक्या बाया ती बाहेर जाऊन बदनामी करताय. त्याच्यापेक्षा कमी बाया बोलवणं आणि चांगली वस्तू घेणं त्याच्यापेक्षा ठीक आहे. तर मी आणलेले एका ताटात तुम्हाला दिसत असतील क्लचर आहे, डोक्याचे क्लचर होते. तर ते क्लचर मी जे ते वाटलेले वाण म्हणून ते वाटलेले. तर इथे ना माझं पूर्णपणे हळदी कुंकू झालेलं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चलो बाय बाय.